हे मुळात आज आम्ही अत्यंत शांतपणे आमच्या मागण्याच्या संदर्भात 25 तारखेला जी घटना घडली, ज्यात एका 13 ते 14 वयोगटातल्या मुलाचा, आयुष सिंग नावाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। शासन निर्णय जर असं सांगते की सहल काढताना कुठल्याही वॉटर पार्कला, ॲडव्हेंचर पार्कला ही सहल काढता येत नाही, मग ते महापालिकेतली शाळा असेल नाहीतर खाजगी शाळा असेल, जिथे फक्त ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि भौगोलिक अशाच ठिकाणी या सहली आयोजित कराव्या लागतात। मात्र आत्तापर्यंत 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांना गेल्या महिन्याभरात शिक्षण उपायुक्त खिल्लारी मॅडम असतील, शिक्षणाधिकारी यादव मॅडम असतील, यांनी या महापालिका कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली या इमॅजिका पार्कला काढल्या, जो ॲडव्हेंचर पार्क आहे, थीम पार्क आहे, आणि त्याच्यात एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। 4 दिवस आज या घटनेला झाले। चौकशी समिती नेमली एवढाच फार्स फक्त आयुक्तांनी केलाय। या अगोदर वाशीच्या गार्डनमध्ये एका मुलाचा मृत्यू झालाय, कोपरकर्णेमध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झालाय। ही तिसरी ती चौथी घटना आहे। अत्यंत अकार्यक्षम आयुक्त, अत्यंत ढिम्म आयुक्त या महानगरपालिकेचे आहेत। चौकशी करतो, सांगतो, बोलतो, याच्या पलीकडे कुठलीही कारवाई होत नाही। आज आम्ही शांतपणे निवेदन दिलंय, त्यांच्या कॅबिन बाहेर ठिय्या आंदोलन केलं गेली 2 तास। पुढच्या आठवड्यात याच्यापेक्षा अत्यंत तीव्र आंदोलन होईल। माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, गणेश नाईक साहेब असतील, किंवा याचे दादा भुसे साहेब असतील, शालेय शिक्षण मंत्री, आम्ही राज्य बाल हक्क आयोगात जाऊन पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहोत। 0 FIR अंतर्गत आपण शिक्षण उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, यांना बेड्या ठोका, आणि शासनाने यांचं सस्पेन्शन केलंय। दादा भुसेंनी हा शब्द दिला होता सामला की आम्ही लवकरच ही गोष्ट करणार आहोत। त्यांची आम्ही लवकर भेट घेणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात हे आंदोलन अधिक तीव्रपणे दिसेल।